दुःखापासून सुटका आणि सुखाची प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर ज्ञान मिळवणे आवश्यक आहे. कर्माने चित्ताची शुद्धता होते तर उपासनेने भक्तीने चित्ताला स्थिरता येते. शुद्धता आणि स्थिरता एकत्र नांदायला लागली की ज्ञान प्रकट होते. मनुष्य जन्म कृतार्थ होतो. कर्म आणि उपासना हे साधन रूप आहे तर ज्ञान हे साध्य रूप आहे. शिव शंकर शंभो. गुरुच्या खूप साध्या अपेक्षा असतात शिष्याकडून. गुरुने वेळोवेळी दिलेली शिकवण जोपासणे, ती वाढवणे, ते ज्ञान इतरांना देणे. थोडक्यात आचार आणि विचार शुद्ध ठेवून गुरुच्या शिकवणीचा प्रसार करणे हेच शिष्याचे जीवित कार्य असले पाहिजे. तरच गुरु भक्ती सफल होते. शिव शंकर नमामि शंकर. शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर. शिव